ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथे पाहत असतो की जो काही मेहपत असतो तो मेहपत आता इथे साक्षीला फोन करून बोलत असतो. साक्षी, मी तुला जी काही खबर काढायची सांगितलेली आहे ती खबर खरं तर तू बाहेर जाऊन काढू नको. तुला घराच्या बाहेर जाण्याची गरज नाही. माझ्या माणसांना सांग, सर्व काही ते काम करतील आणि तुला काही गरज पडलीस तर मला या फोनवर फोन कर. असं इथे म्हणून इथे फोन ठेवल्यानंतर खरं तर तो इथे नागराजकडे येतो. नागराजकडे आल्याबरोबर तो म्हणतो, काय रे नाग्या, हे प्रियावर विश्वास ठेवू शकतो का आपण? असं इथे म्हटल्याबरोबर नागराज म्हणत असतो, नाही, ही खरं तर विश्वास ठेवण्याच्या लायकीची अजिबातच नाही. तिच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे आपल्या अंगावर विषारी नागिन खेळवणं असं आहे. पण मला काय वाटतंय माहिती आहे का, तिचा काहीतरी फायदा करून आपण घेतलाच पाहिजे. असंही ते म्हटल्याबरोबर मेहपत म्हणत असतो, इथून बाहेर निघण्यासाठी तिचा तर फायदा करून घेतलाच पाहिजे ना. असंही ते म्हटल्यावर नागराज म्हणत असतो, हो, कारण की आता ती आपल्याला मदत करेल असं मला वाटत आहे, कारण की तिचेच हात दगडाखाली अडकलेले आहेत. आता सायली आणि अर्जुनला मारायचं म्हटल्यानंतर ती सुपारी तुलाच देणार, बाकी कुणाला देणार सांग बरं. आता मला वाटतं ह्यावेळेस खरं तर ती आपल्यासाठी वकील शोधून आणीनच, असंही ते नागराज म्हटलेलं असतो. त्यावेळेस खरं तर इथे मेहपत देखील म्हणतो, तिने वकील शोधला तर चांगलंच आहे आणि ते सुभेदार आणि त्याची बायको गचकली तर त्याहून चांगलं आहे, कारण की त्या दोघांमुळे माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद झाले, असंही ते मेहपत म्हणत असतो. पण जाऊ दे हे सगळं काही, मी आता जेलात राहून सुद्धा त्या दोघांना संपवू शकतो, असंही ते खरं मेहपत म्हटलेलं असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही साक्षी असते ती ते सचिनशी बोलत असते. मला अण्णाने फोन केला होता, असंही ते म्हटल्याबरोबर सचिन म्हणतो, काय अण्णाने? ते तर जेलमध्येच ना, मग हे सगळं काही कसं शक्य आहे त्या कैदीला? असंही ते म्हटल्याबरोबर साक्षी म्हणते, ते खरं तर तुला जाणून घ्यायची अजिबातच गरज नाही. तू फक्त मला हे विचार की अण्णा काय म्हटले. तेव्हाही ते सचिन म्हणतो, काय म्हटले? तेव्हाही ते खरं तर साक्षी म्हणत असते. आता इथे साक्षीने खरं तर मेहपतनी जे काही तिला सांगितलेलं आहे सर्व गोष्टी सचिनला सांगितलेल्या असतात. ते आपल्याला अजिबात आणखीही कळलेल्या नसतात बरं का. आता इकडे सचिनला सर्व गोष्टी सांगितल्यानंतर सचिन म्हणत असतो, एवढा मोठा प्लॅन, एवढं मोठं षडयंत्र रचलं गेलं आहे. असंही ते म्हटल्याबरोबर साक्षी म्हणते, हो तेच आहे, खरं तर अण्णांना तेच कन्फर्म करून घ्यायचं आहे, त्यामुळे खरं तर मला त्यांनी सांगितलेल्या आहेत. पण त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि मी खरं तर या सर्व गोष्टी कशा प्रकारे करू हेच मला कळत नाही. तेव्हाही ते सचिन म्हणतो, मी आहे ना, तुझे अण्णा ते माझे अण्णा. तुला काय वाटतं खरं साक्षी, मी कधी कधी तुझ्यावर ओरडतो त्यामुळे आपल्यात अंतर आले का? असं अजिबातच नाही, मी तुला नक्कीच मदत करणार, फक्त मी जो काही प्लॅन सांगतोय तो लक्ष देऊन ऐक, असंही ते सचिन म्हटलेलं असतं. आता इथे सचिनने सगळा काही प्लॅन सांगितलेला असतो. त्यानंतर खरं सचिन मनाशीच म्हणत असतो, खरं तर आता इथे साक्षी जशी माझ्या जाळ्यात अडकलेली आहे तसंच इथे अण्णा देखील अडकले पाहिजे, म्हणजे खरं तर त्यांच्याकडनंच मला जास्त फायदा आहे, असंही ते खरं तर सचिन म्हणत असतो. सचिन फक्त स्वतःचा फायदा कशा प्रकारे करून घ्यायचा याचाच ते विचार करत असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही ते प्रिया असते ती प्रिया वकिलाला घेऊन गेलेली असते, ती म्हणजे मेहपत आणि नागराजकडे. त्यावेळेस खरं तरी ते प्रियाला मेहपत म्हणत असतो, एका आठवड्यात आम्हाला नक्की सोडवणार ना? असंही ते म्हटल्याबरोबर वकील म्हणत असतो, हो, तुमच्या दोघांनाही मी एका आठवड्यात जामिनावर सोडू शकतो. असंही ते म्हटल्यानंतर जी काही प्रिया ते तिने स्टॅम्प पेपरवर देखील लिहून आणलेलं असतं की मी या वकिलाच्या साह्याने तुम्हाला एका आठवड्यात जामिनावर सोडून आणेन. तिला माहीत असतं त्याशिवाय काय मेहपत आणि नागराजचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. तेव्हा ती म्हणत असते, आता तरी तुम्ही मला मदत करायला तयार आहात ना? असंही ते म्हटल्याबरोबर मेहपत खरं नागराजकडे पाहतो. तेव्हा इथे नागराज इशारा करून हो म्हटलेला असतो. त्यामुळेच खरं तर मेहपतनी इथे त्याच्या पंटरचा फोन नंबर इथे प्रियाला दिलेला असतो. प्रियाला फोन नंबर दिल्यानंतर इथे मेहपत म्हणत असतो, तू फक्त आता जे काही ते आपले शिकारी आहेत त्यांचा पत्ता ते कुठे आहेत हे सर्व काही त्या माणसाला सांग, त्यांना उडवायचं काम माझा पंटर करून टाकेल. असं इथे म्हटल्याबरोबर वकील म्हणत असतं, तुमचं काय चाललंय नेमकं हा उडवाउडवीचा खेळ? तेव्हा इथे मेहपत म्हणत असतो, ते काय आहे ना, माझ्या घरी जरा 2 पक्षी आहेत आणि त्याची काळजी ही घेत आहे, त्यामुळे सर्व काही मी तिला सांगत आहे, असं इथे खरं मेहपतने वकिलाला सांगितलेलं असतं. त्यावेळेस खरं तर इकडे जी काही प्रिया असते ती वकिलांना म्हणत असते, तुम्ही खरं तर पुढे व्हा, मी मागणं येतेच, असं इथे खरं तर वकिलांना तिने तिथनं लावलेलं असतं. आता इकडे जी काही प्रिया इथे सायली आणि अर्जुन नेमकं कुठे आहेत यासाठी खरं तर विमलला फोन करते आणि विमलकडनं हुशारीने ते सायली आणि अर्जुन कुठे गेलेले आहेत हे काढून घेते. आता इथे सायली आणि अर्जुन सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात सायलीच्या पायाला दाखवण्यासाठी. आता इकडे खरं तर प्रिया म्हणत असते, होईल ना आता काम? तेव्हा इथे नागराज म्हणत असतं, 113% आता सायली आणि अर्जुन उडतील, असं इथे म्हटल्याबरोबर मेहपत खरं नागराजकडे पाहतच राहतो. आता नागराज आणि खरं तर मेहपत प्रियाच्या या प्लॅनमध्ये सामील आहेत का नाही खरं तर इथे पाहण्यासारखंच आहे बरं का हे पुढे. आता इकडे सायली आणि अर्जुन सिटी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर खरं तर जो काही मेहपतचा माणूस असतो त्यांनी खरं तर सगळं काही ते
असते प्रियाला फोन करून सांगितलेलं असतं की ते दोघेही आता हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. हे सर्व काही गोष्ट इथे प्रियाला कळलेली असते. तेव्हा इथे खरं तर तो माणूस आणखीही तिथे सिटी हॉस्पिटलच्या बाहेर असतो. त्यावेळेस खरं तर इकडे सायली आणि अर्जुन आता हॉस्पिटलमध्ये चेकअप करून सगळं करून त्यांच्या गाडी तिथे बसण्यासाठी आलेले असतात. आणि हे सर्व काही इथे इकडनं मेहपतचा जो काही पंटर असतो तो इकडनं पाहत आणि त्या सर्व गोष्टीची खबर इकडे प्रियाला देखील देत असतो. हे सर्व काही झाल्यानंतर खरं तर इकडे सायली आणि अर्जुन हॉस्पिटलमधून बाहेर निघतच असतात. त्याच वेळेस खरं तर हा जो काही माणूस असतो तो खरं तर इथे त्या ट्रकवाल्याला इथे फोन करून सांगतो की हे दोघे इकडनं निघलेले आहेत. त्यावेळेस खरं तर इकडं जो काही ट्रकवाला असतो तो देखील तिकडनं निघालेला असतो. सगळं काही त्यांचं प्लॅनिंगमध्ये चाललेलं असतं. त्यामुळे सगळं काही इथे रेडी झालेलं असतं. आता इथे सायली आणि अर्जुनच्या गाडीसमोरच एक खरं तर हॉस्पिटलमध्ये पेशंट आलेलं असतं अर्जुन. त्यामुळे खरं तर ती त्यांच्या पुढे गाडी असते. त्यामुळे खरं त्या पंढरला सायली आणि अर्जुनची गाडी इथे दिसलेली नसते. आता ती गाडी निघून गेल्यानंतर खरं तर मागणं ट्रक जोरात आलेला असतो आणि ट्रक खरं तर इतक्या जोरात आलेला असतो आणि इतक्या स्पीडने आलेला असतो की डायरेक्ट जाऊन सायली आणि अर्जुनच्या गाडीला धडक देतो. धडक इतकी भयान असते. त्यामुळे खरं तर इथे सायली आणि अर्जुनच्या गाडीचा मोठा स्फोट झालेला असतो. त्यामुळे खरं तर हे सगळं काही इतकं भयान झालेलं असतं आणि तिथनं खरं तर ट्रकमधनं जे काही दोन व्यक्ती असतात ते तिथून निघून गेलेले असतात. आता इथे एवढा मोठा स्फोट झाल्यानंतर खरं तर सगळेच लोक इथे जमा झालेले असतात आणि हे सर्व काही काय झालेलं आहे हेच पाहत असतात. इकडे जो काही ते मेहपतचा पंटर असतो त्याने लगेच आता इकडे प्रियाला कॉल केलेला असतो. कॉल केल्याबरोबर तो म्हणत असतो मॅडम तुमचं काम झालेलं आहे असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते काय खरंच काम झाले म्हणजे त्यांचा हातपाय वगैरे मोडला असं काही नाही ना झालं असं काही झालं नाही ना असं इथे परत परत विचारत असते. तेव्हा तो माणूस म्हणतो अहो असं काही नाही झालं मॅडम कारण ट्रकनी इतक्या जोरात त्यांच्या गाडीला धडक दिली ना की गाडी जागच्या जागी जळून खाक झाली आणि त्यातले 2 माणसं देखील जळून खाक झाले असतील. तुम्हाला व्हिडिओ पाठवला आहे तेवढा बघून घ्या असं इथे म्हटल्याबरोबर खरं लगेच प्रिया इथे तो व्हिडिओ पाहते आणि व्हिडिओ पाहता क्षणी खरं तरी तिला इथे फार आनंद झालेला असतो. तिला आता काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. तिचा आनंद गगनात मावत नसतो. ती इथे म्हणत असते की माझा चिमटा काढायला सुद्धा इथे कोणी नाही. हे खरंच आहे ना माझं स्वप्न नाही ना नाही हे खरंच आहे. इतका मोठा ब्लास्ट झालेला आहे. त्यावेळेस खरं तर सायली आणि अर्जुन राग झाले असतील. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काटा दूर झालेला आहे. आता खरं तर इथे मी या दोन्ही खानदानाची एकमेव वारीस होणार आहे. आता पैशाचा पाऊसच पडणार आहे. म्हणजे मी तन्वी रविराज किल्लेदार नाही हे आता कोणीही सिद्ध करू शकणार नाही असं इथे स्वतःच्या मनाशी म्हणत असते आणि तिला इथे फार आनंद झालेला असतो या सर्व गोष्टी. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जो काही सचिन असतो तो सचिन एका माणसाला घेऊन आलेला असतो आणि तो माणूस असतो म्हणजे मेहपतचा एक गुंडाच. आता इथे त्याला म्हणत असतो त्या पटवर्धन वकिलाकडे जायचं आणि त्याच्याकडनं सगळी माहिती काढून घ्यायची आहे. आता माहिती कशी काढून घ्यायची हे तर तुला चांगलंच माहीत आहे असं इथे म्हटल्याबरोबर आता सचिन असं देखील म्हणतो आणि हे सगळं काही सांगताना त्याचा व्हिडिओ देखील काढून आणायचा असं इथे हा म्हटल्यानंतर तो माणूस म्हणतो हो तुमचं काम नक्की होईल असं म्हणून तो आता ते वकिलाकडे निघून जातो. आता इकडे जो काही सचिन असतो सचिन लगेच साक्षीला फोन करतो आणि म्हणत असतो तुला जी काही माहिती हवी होती ती खरं तर थोड्याच वेळात आपल्याला मिळणार आहे असं इथे सचिनने साक्षीला सांगितलेलं असतं. आता इकडे जो काही पंटर असतो तो गेलेला असतो तो म्हणजे पटवर्धन वकिलाकडे गेल्या खरं तर त्यांच्या पुढे एक पैशाचं बंडल ठेवतो आणि त्यांना म्हणत असतो मेहपत शिकरेची केस तुम्ही घ्यायची आमच्या साहेबांना एका आठवड्यात बाहेर काढायचं असं इथे म्हटल्याबरोबर तो वकील म्हणत असतो नेमकं मी खरं तर एका माणसाला जेलमधून काढण्यासाठी एवढी धडपड लोक का करतात आणि कुणाकुणाचं मी वकीलपत्र घ्यायचं असं इथे म्हटल्याबरोबर तो माणूस आणखी कुणी दिले तुम्हाला वकीलपत्र असं इथे म्हटल्याबरोबर इथे वकील म्हणत असतात खरं तर तन्वी सुभेदार यांनी मला वकीलपत्र दिलेलं आहे असं इथे म्हटल्याबरोबर जो काही ते पंटर असतो त्याने डायरेक्टच इथे बंदूक काढलेली असते आणि वकिलासमोर ताणलेली इथे खरं वकील फार घाबरलेला असतो. काय झालं तुम्ही मला मारताय का तेव्हा इथे खरं तर तो पंटर म्हणत असतो तुम्हाला तन्वी सुभेदारनी जे काही सांगितले ते सर्व काही पोपटासारखं बोलायचं असं इथे म्हटल्याबरोबर वकील सगळं काही बोलायला तयार झालेला असतो आणि इकडे त्या पंटरने खरं तर त्याचा व्हिडिओ देखील बनवलेला असतो. तेव्हा इथे वकील म्हणत असतो खरं इथे जी काही तन्वी असते तिने खरं तर इथे बनाव केलेला आहे म्हणजे नागराज आणि मेहपतला सोडवण्याचं फक्त इथे नाटक केलेलं आहे आणि बाहेर मोठा ॲक्सिडेंट घडून आणायचा
तिला खरं तर नागराज आणि मेहपत जेलमधून सुटावं असं अजिबात इच्छा नाही आणि त्यांच्यात तिला अजिबात इंटरेस्ट देखील नाही असं हे सगळं काही ते त्या वकिलांनी सांगितलेलं सगळं काही ते त्या पंटरने रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. आता इकडे खरं तर जी काही प्रिया असते ती पूर्णपणे ते फसलेली असते मेहपत आणि नागराजच्या जाळ्यात. आता इकडे दुसऱ्या बाजू जो काही सचिन असतो तो बाहेर येते खरं तर त्या माणसाची वाटच पाहत असतो. इतका उशीर काय होतोय हेच तो विचार करत असतो. तितक्यातच खरं तर तो माणूस आलेला असतो आणि तुमचं सगळं काही काम झालेलं आहे म्हणजे पूर्ण रेकॉर्डिंग झालेली आहे असंही ते खरं तर म्हटलेलं असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला घरी तर खरं तर जी काही कल्पना असते कल्पना खरं फार टेन्शनमध्ये आलेली असते कारण की सायली आणि अर्जुन आणखी घरी आलेले नसतात. तेव्हा इथे खरं तर जो अश्विन असतो तो म्हणतो असतो मम्मा खरं तर तन्वी कुठे. तेव्हा इथे कल्पना म्हणते ती नाही आली आणखी आणि सायली आणि अर्जुन पण आणखी आले नाहीत. ते तर असं कधीच करत नाहीत. खरंच मला खूप भीती वाटते काय झालं असेल असं इथे खरं तर कल्पना म्हणत असते. आता इथे कल्पना खरं तर टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इथे प्रताप म्हणत असतात अरे नको टेन्शन घेऊ येत असतील इतक्यात. तेव्हा ते कल्पना म्हणते खरं सांगू का माझा तर उजवा डोळा फडफड करतोय आणि माझ्या मनात आणखी भरपूर विचार येतात. आत्ता अर्जुनला फोन करा आणि त्याला म्हणा की जिथं असेल तिथे लवकरात लवकर घरी या असंही ते खरं तर कल्पना म्हणत असते. आता कल्पना खरं तरी ते फार घाबरलेली असते. तेव्हाही ते अश्विन म्हणत असतो खरं तर मॉम तन्वी पण घरी येत नाही पण मात्र तुला फक्त सायली आणि अर्जुनचीच काळजी आहे का असंही ते खरं तर जो काही अश्विन असतो तो इथे म्हणत असतो. तितक्यातच खरं तर धावत आलेली असते ती म्हणजे प्रिया आणि रडण्याचं नाटक करत असते. हे काय झालं असंही ते बोलत असते. सायली अर्जुन हे नव्हतं व्हायला पाहिजे हे काय झालं असंही ते बोलणं तिचं सुरूच असतं. आता घरच्यांना तिचं बोलणं अजिबात कळत नसतं. अगं काय झालंय तन्वी असंही ते अश्विन परत विचारत असतो. तेव्हा प्रताप देखील म्हणतात अगं तन्वी नीट स्पष्ट बोल तरी ना नेमकं झालंय तरी काय असं काय करतेस का घाबरवतेस आम्हाला असंही ते म्हटल्याबरोबर तन्वी म्हणत असते तुम्ही न्यूज नाही का पाहितली. तेव्हाही ते प्रताप म्हणतात कशाची न्यूज आणि कसली न्यूज आणि काय बोलतेस तू असंही ते म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते ती मोबाईल काढते आणि घरच्यांना सगळ्यांनाच ते न्यूज दाखवते. आता न्यूजमध्ये आलेलं असतं की खरं तर पनवेलमध्ये सुप्रसिद्ध अर्जुन सुभेदार वकील आहेत त्यांचा खरं तरी ते सिटी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांची बायको आणि त्यांचा इथे मृत्यू झालेला आहे. ही बातमी ऐकताच खरं तरी ते कल्पनाला त्याबरोबर प्रताप आणि बाकी खरं तर अश्विनला देखील फार मोठा धक्का बसलेला असतो. आता कल्पनाला खरं तर जास्त धक्का बसलेला असतो कारण की किती नाही केलं तरी ती आई असते आणि आईचं काळीज असतं त्यामुळे खरं तर ती आधीच थोडी घाबरलेली असते. आता इथे कल्पनाची ही अवस्था पाहून खरं तर तिला सगळेच जण धीर देण्याचा प्रयत्न करत असतात. इथे खरं प्रताप म्हणतात कल्पना तू शांत हो काही नाही झालं असं तू शांत हो फक्त. मात्र कल्पना अजिबात शांत होत नाही. हे खरं नाही हे सगळं काही खोटं आहे सायली आणि अर्जुनला काही नाही झालेलं असंही ते खरं कल्पना परत म्हणत असते. तेव्हा इथे प्रताप म्हणत असत हो तेच होणार आहे अजिबात खरं नाही हे न्यूजवाले काही बोलतात खरं तर न्यूज फेक पण असू शकते त्यामुळे तू अजिबात पॅनिक होऊ नको सायली आणि अर्जुन सुखरूप असतील असंही ते खरं प्रताप म्हणत असतात. तेव्हा इथे खरं कल्पना देवी आईला प्रार्थना करत असते सायली आणि अर्जुन सुखरूप घरी येऊ दे त्यांना काही असं झालं नसावं आणि ही न्यूज देखील खोटी असावं असंही ते कल्पना म्हणत असते. आता सायली आणि अर्जुनला नेमकं कशा प्रकारे सर्व गोष्टी होतात आणि सायली आणि अर्जुन सुखरूप घरी येतात का नाही हे पाहण्यासारखंच आहे. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.